नमस्कार गाईज. तर आम्ही आज गाजराची खीर करणार आहोत. तर आम्ही 2 वाटी इथे गाजर किसून घेतलेला आहे. एक वाटी खूप आणि 1 वाटी इथे आम्ही साखर घेतलेली आहे. इथे वेलदोडे साखर टाकून दळून घेतले. 1 वाटी साखर आणि वेलचीची पावडर आम्ही करून घेतलेली आहे. काजू आणि बदाम कापून घेतले आहे. इथे आम्ही एक पातेलं ठेवलं आहे तापत. इथे आम्ही थोडेसे तांदूळ घेतलेले आहे दळायला. हे दळून घ्यायचे आहेत. तर आम्ही रवा दळून घ्यायचे तांदळाचे पीठ. 2 चम्मच तूप टाकतो आम्ही. आपण दळलेलं तांदूळ ते याच्यामध्ये जरासं भाजून घ्यायचं आहे. जाळायचं नाहीये, तर हलकंसं त्याला हे करायचं, हलकंसं भाजून घ्यायचं. तोपर्यंत त्याला आपण गाजर दळून घेऊया. तरी थोडंसं लालसर झालेलं आहे. इथं आपण एक प्लेटला पाणी तापत ठेवलेलं आहे. तिथे गाजर दळून झालेलं आहे. तर आपण इथं गाजर किसलेलं टाकून द्यायचं दळलेलं. याला चांगलं मिक्स करून घ्यायचंय. इथे आपण 1 वाटी खोबरं घेतलेलं होतं, ते आता दळून घ्यायचं आहे. बारीक किसलेलं खोबरं आता याच्यामध्ये टाकायचं आहे. दळून घेतलेलं चांगलं बारीक करून घ्यायचं. आता मिक्स करून घ्यायचं. याला चांगलं मिक्स करायचं. इथं गरम करून घेतलेलं पाणी थोडंसं ॲड करायचं. याच्यात चांगलं असं हलवून घ्यायचं. पाणी टाकून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये दूध ॲड करायचं आहे. थोडं दूध टाकून घेऊ, अर्धा लिटर. याच्यामध्ये 1 वाटी आपल्याला साखर टाकायची आहे. पाच मिनिटं थोडंसं हलवून घ्यायचं. 1 वाटी काजू बदाम टाकायचे. आपल्या खिरीला उकळी आलेले आहे. साखर वेलदोडे दळून घेतलेला आहे, ते टाकणार आहे आम्ही. आणि खिरीला छान कलर आलेला आहे. खीर चांगली उकळलेली आहे. तर आपण इथे गॅस बंद करून घ्यायचा आहे. हे बघा किती छान उकळलेली आहे. आपली इथं खीर तयार झालेली आहे पूर्ण. धन्यवाद. इथं आमची खीर बनवून तयार झालेली आहे. तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, बेल आयकॉनवर.